इस्लामपूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा समितीचा सुरू असलेल्या वादावर तोडगा आमदार जयंत पाटील यांनी काढावा। वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहरात अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा उभारणी संदर्भात 1 ऑगस्टपासून इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर असलेले आंदोलन, श्रेयवाद व समिती अध्यक्ष पदाच्या खुर्चीच्या नादात पुतळ्याचा प्रश्न रखडला असल्याचा दावा टक्कर मोर्चातील आंदोलकांनी केला आहे। समिती अध्यक्ष पदावरून कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे आंदोलकांनी सांगितले। तरी सर्व प्रकारावरती आमदार जयंत पाटील यांनी पडदा टाकून पुतळ्याची सर्व जबाबदारी घ्यावी व लवकरात लवकर इस्लामपूर शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी विनंती केली। यावेळी टक्कर मोर्चातील टक्कर घेणारे कार्यकर्ते रामभाऊ देवकुळे, भास्कर चव्हाण, बापूराव बडेकर यांच्यासह आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे, किरण माने, बहुजन समाज पार्टीचे अमोल कांबळे, वंचित आघाडीचे अमित एटम, स्वाभिमानी संघर्ष सेनेचे पिराजी थोरवडे इत्यादी आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। आक्रोश न्यूजसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी नितीन वायदंडे। आम्ही गेले 2.5 ते 3 महिने झाले या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृत पुतळा इस्लामपूर शहरात व्हावा अशी मागणी घेऊन गेले 2.5 ते 3 महिने झाले आम्ही आंदोलनाच्या दिशेनं या ठिकाणी आंदोलन करतोय। इस्लामपूर तहसीलला फार असं बेकार वाटायला लागले, परिस्थिती फार गंभीर होत चालली आहे। कारण की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या शहरामध्ये व्हावा, अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी आम्हाला अध्यक्ष नको, काही नको आणि धर्मादायक आयुक्तामध्ये गेल्यानंतर त्यांनी माझं, रामभाऊचं आणि डॉक्टर कांबळे यांचं नाव बघून समिती तयार केली आणि ती समिती तयार करून धर्मादायक आयुक्ताला दिली। त्यापासूनच ही खरी टिंगली पडली की आमचं ही अध्यक्षपदाची धुराली ज्या माणसावर आपण दिलेली होती त्या माणसानं समाजाविषयी गद्दारी केली।